हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 5th स्टँडर्डचा एन्व्हायरमेंटल स्टडी पार्ट 1 या सब्जेक्टचा 17 लेसन पाहणार आहोत. क्लोथ अवर नेसेसिटी. पहा, याच्या आधीचे सगळ्या लेसनचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोडेड आहेत. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मी त्याची तुम्हाला लिंक देईन. प्लेलिस्टची लिंक ओपन केलीत की आत्तापर्यंत झालेले सगळे व्हिडिओ तुम्हाला समोर येतील. तुम्हाला हवे तो पाहू शकता. तसेच मॅथ्स आणि EVS 2चे सुद्धा लेसन अपलोडेड आहेत एक्झरसाइज सकट, आणि मॅथ्सचे सगळे प्रॉब्लेम सेट तुमचे सॉल्व केलेले व्हिडिओसुद्धा आहेत. ते सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये मी लिंक देणार आहे, नक्की चेक करा. चला तर मग आता आपण सुरुवात करूया आपल्या 17 लेसनला. क्लोथ अवर नेसेसिटी. क्लोथ म्हणजे वस्त्र, म्हणजे आपण जे कपडे घालतो ते आपली गरज आहे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या बेसिक नीड आहेत, बरोबर. फूड, शेल्टर आणि क्लोथ्स हे आपले बेसिक नीड आहेत. ऑब्झर्व द पिक्चर बिलो केअरफुली. चूज द क्लोथ्स यू वुड लाईक टू हॅव अँड सर्कल देम. खालचे तुम्ही क्लोथ्स ऑब्झर्व करा आणि तुम्हाला यातले कोणते आवडतात ते. जर तुम्ही गर्ल असाल तर तुम्हाला गर्ल्सचे कपडे आवडतील, जर बॉय असाल तर तुम्हाला बॉयचे कपडे आवडतील. बघा, गर्ल्सच्या कपड्यांमध्ये हे आहेत, हे आहेत, सुंदर सुंदर कपडे आहेत. तुम्ही चॉईस करायचं आहे. पहा, मला हा फ्रॉक खूप आवडला, खूपच सुंदर आहे. मुलींचे कपडे तर खूपच सुंदर आहेत, मुलांचे पण आहेत, पण मुलींच्या कपड्यांमध्ये खूप व्हरायटी असते. बघा, हे आहेत शर्ट्स मुलांचे. अजून खालीसुद्धा तुम्हाला पाहायला आहे. पहा, इथे पण सुंदर सुंदर मुलींचे फ्रॉक्स आहेत. पहा, किती सुंदर फ्रॉक्स आहेत. मुलांचे पण खूप छान छान कपडे आहेत. बघा, तुम्हाला यातला कोणता आवडला आहे ते तुम्ही ठरवायचं आहे आणि सर्कल करायचं. हा फ्रॉक तर किती सुंदर आहे. पहा, खूपच छान आहे फुलाफुलांचा. तसंच हे टी शर्ट पण ग्रे कलरचं खूप छान आहे. हा पिंक फ्रॉक पण छान आहे. हे सुद्धा टी शर्ट छान आहे. तुम्हाला यातला कोणता आवडला त्याला तुम्ही सर्कल करायचा आहे. इन द बॉक्स राईट द टोटल नंबर ऑफ क्लोथ यू सिलेक्टेड. तुम्ही किती सिलेक्ट केलेत क्लोथ्स ते इथे करायचे आहेत, लिहायचे आहेत. समजा तुम्ही 6 क्लोथ सिलेक्ट केले असतील तर 6 लिहायचे आहेत. डज द नंबर ऑफ क्लॉथ्स यू हॅव चूजन टॅली विथ दॅट्स ऑफ युअर फ्रेंड. म्हणजे तुमच्या मित्राने किती चॉईस केले हे तुम्ही करायचे आहे, विचारायचं आहे त्यांना. हां, तुम्ही किती केलेत, मित्राने किती केले, आणि काय विचारायचं आहे, ऑन विच डे विल यू वेअर द क्लोथ्स यू हॅव चोजन. म्हणजे तुम्ही यातलं कोणतं जे चॉईस केलं आहे ते कोणत्या दिवशी घालाल असं तुम्हाला विचारलेलं आहे. पहा, कोणत्या दिवशी घालू शकता तर तुमच्या बड्डेला हा फ्रॉक घालू शकता, किंवा तुम्ही रेग्युलर घरी वापरणार असाल तर सिम्पल असे कोणते तरी फ्रॉक घरी घालण्यासाठी तुम्हाला बघा, सिम्पल फ्रॉक हे घरी घालू शकता. किंवा हा सूट आहे, बघा, सूट टाईपमध्ये काहीतरी वेगळं शर्ट आहे तर फंक्शनला किंवा कोणाच्या तरी लग्नाला असे तुम्ही घालू शकता, बरोबर. अजून तुम्हाला काय विचारले, डू यू थिंक यू शुड हॅव अदर क्लोथ्स बिसाइड द वन्स यू हॅव चोजन. इफ सो राईट हाऊ मेनी इन द बॉक्स. म्हणजे निवडलेल्या कपड्यांपेक्षा अजून काही कपडे आपल्याकडे असावेत असे वाटते का तुम्हाला. वाटत असल्यास चौकटीत लिहायचं आहे. म्हणजे तुम्ही 6 चॉईस केलेत पण तुम्हाला असं वाटत असेल की अजून काही ह्यातले मला हवेत तर तुम्ही चॉईस करू शकता. पहा, अपार्ट फ्रॉम द क्लोथ्स विच अदर थिंग्स वुड यू लाईक टू वेअर. म्हणजे कपड्यांशिवाय अजून तुम्हाला काय घालायला आवडेल. म्हणजे ह्या कपड्यावरती हा नेकलेस पाहिजे, किंवा ह्या बँगल्स पाहिजेत मला, किंवा अजून हेअर बँड पाहिजे. तुम्ही म्हणाल मुलांना काय लागतं तर शूज हवेत, मला वॉच हवे घालायला. असं तुम्हाला वाटू शकतं की मला हे घालायला वेगळं पाहिजे. विल यू लेंड युअर क्लोथ टू युअर फ्रेंड. तुम्ही तुमचे कपडे मित्रमैत्रिणींना घालायला देता का. बघा, आता शक्यतो आपले कपडे कोणालाही वापरायला द्यायचे नाहीत. कोणाचे वापरपे कपडे आपण वापरायचे नाहीत, कारण स्किनचे काही प्रॉब्लेम्स असू शकतात जे एकमेकाला होतात. पण घरातल्या घरात बहीण भावंड हे तुम्ही कपडे एकमेकाचे शेअर करू शकता, कारण आपण एकाच घरात राहत असतो आणि आपल्याला माहिती असतं की हेल्दी आहे पर्सन, त्याच्यामुळे आपण त्याचे कपडे हे वापरत असतो. पण बाहेर कोणाचे कपडे वापरणं हे तसंच रिस्कीच असतं. विच क्लोथ्स दॅट यू सी इन द ॲडव्हर्टिजमेंट वुड यू लाईक टू वेअर. म्हणजे जाहिरातीत तुम्ही जे कपडे बघता ते तुम्हाला घालावेसे वाटतात का. नक्कीच. आपल्याला एखादा ॲड बघत असू आपण, ॲडव्हर्टिजमेंट, आणि आपल्याला हा फ्रॉक खूप सुंदर आहे किंवा हा ड्रेस खूप छान आहे, मला असा ड्रेस बड्डेला पाहिजे, हां, आपण असं म्हणतो की नाही. आपल्याला बघितल्यावरती एखादा कपडा आवडला तर आपल्याला असं वाटतं की हा कपडे आपल्याकडे असावे.
We like to wear many different types of clothes and we wish to own them as well. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे खूप कपडे असावे आणि आपण ते घालावेत, आपल्याला ते हवे आहेत असं आपल्याला नेहमीच वाटत असतं. आता ट्राय धिस तुम्हाला म्हटलेलं आहे बघा. तुम्हाला शाळेमध्ये युनिफॉर्म असतो, घरी आल्यावरती घालायला वेगळे कपडे असतात, फंक्शनला जाण्यासाठी तुमचे वेगळे कपडे असतात, किंवा फंक्शन म्हणजे त्यात पण प्रकार असतात. तर जर लग्न किंवा असं ट्रेडिशनल फंक्शन असेल तर आपल्याकडे ट्रेडिशनल कपडे असतात. बड्डे किंवा असं नॉर्मल फंक्शन असेल तर त्यासाठी वेगळे फॅन्सी कपडे असतात, त्याच्यावरती मॅचिंग आपले ज्वेलरी पण असते, मॅचिंग आपल्याकडे शूज पण वेगवेगळ्या टाईपचे असतात, बरोबर. असे आपल्याकडे सगळे असतात. आता काय सांगितले बघा, व्हिजिट पीपल इन युअर सराउंडिंग हू ऑफन टेक शेल्टर ॲट अ प्लेस लाईक रेल्वे और बस स्टेशन, railway station or bus station, brick kilns, open ground, etc. Discuss the people following points with them and make note. आता तुम्ही बघितलं तुमच्या कपड्यांच्या विषयी. आता तुम्ही तुमच्या परिसरातील रेल्वे स्टेशन किंवा वीट भट्टी असते बघा, ब्रिक किल्स म्हणजे जी विटा जिथे भासतात तिथे काम करणारे लोक, किंवा असेच बघा रस्त्यावरती राहतात लोक, अशा लोकांना भेट द्यायची आहे आणि त्यांच्याशी ह्या गोष्टीवरती प्रश्न विचारायचे आहेत. पहिला आहे विच इज द टोटल नंबर ऑफ क्लोथ्स यू हॅव. तुमच्याकडे एकूण कपडे किती आहेत. तर त्यांच्याकडे एकूण 2 कपडे असतील हार्डली, आज एक घालायचा उद्या एक घालायचा, ते पण अगदी जुने कुणाचे तरी मिळालेले वगैरे असे कपडे असतात. व्हॉट डू यू वेअर इन समर. उन्हाळ्यामध्ये काय घालता तर तेच कपडे घालतात जे आहेत ते. व्हॉट काइंड ऑफ क्लोथ डू यू वेअर इन विंटर. तेच कपडे घालतात ते. विच क्लोथ डू दे यूज द मान्सून सीझन. मान्सूनला पण तेच कपडे घालतात, जे 2 कपडे त्यांच्याकडे असतात रेग्युलर यूजसाठी तेच. व्हॉट डू यू वेअर टू फंक्शन अँड फेस्टिवल. फंक्शन आणि फेस्टिवलला आता तुम्ही काय घालतात तर फंक्शन आणि फेस्टिवलला जाण्याकडे त्यांच्याकडे कपडेच नसतात, म्हणजे चांगले असे कपडे त्यांच्याकडे नसतातच. हाऊ मेनी टाइम्स इन अ डे डू दे चेंज देअर क्लोथ. त्यांचे कपडे दिवसातून किती वेळा बदलतात. एकदाही नाही. सकाळी एकदा घातले की दुसऱ्या दिवशी बदलतात. काही वेळेला तर 2-2 दिवस त्यांच्याकडे तेच कपडे अडकवलेले असतात. तुम्ही जर बघितले असतील तिथे काम करणारे लोक तर. व्हॉट डिड यू रिअलाइज फ्रॉम द ॲक्टिव्हिटी अबाऊ. तुम्हाला वरची ॲक्टिव्हिटी पाहून काय वाटलं, वाईट वाटलं की नाही, की त्यांच्याकडे 2च कपडे आहेत, उन्हाळ्यात पण तेच घालतात, पावसाळ्यात पण तेच घालतात, हिवाळ्यात पण तेच घालतात, फंक्शनला तर त्यांच्याकडे कपडेच नसतात एखाद्या. आणि दिवसातनं तुम्ही किती कपडे बदलता बघा. आपण म्हणजे शाळेत जाता तेव्हा सकाळी युनिफॉर्म घालून जाता, युनिफॉर्म घालून घरी आल्यावरती तुम्ही कपडे चेंज करता आणि काही वेळेला खेळून आलात, तुम्ही खेळायला गेलात, खाई आलात की आंघोळ केल्यावरती कपडे, म्हणजे 2 ते 3 कपडे तर आपण दिवसातून चेंज करतो. नाईट ड्रेस घालतात, ते झोपताना स्वच्छ नाईट ड्रेस घालून झोपतो, बरोबर. अशा प्रकारे किमान 2 आणि जास्तीत जास्त 3 वेळा आपण कपडे चेंज करतो. मग ते लोक 2-2 दिवस पण त्यांना कपडे चेंज करायला मिळत नाही, वाळले नाहीत कपडे तर तेच कपड्यांवरती राहायचं. अशा पद्धतीने ते जीवन जगतात. ह्याच्यावर तुमच्या काय लक्षात आलेलं आहे. रिपीट द फर्स्ट कॅन यू टेल ॲक्टिव्हिटी and make a new notes in your notebook. While doing this, keep in mind your need and write the number of clothes you choose in the box. आता तुम्हाला परत ती दुसरी ॲक्टिव्हिटी करायला सांग. पहिली ॲक्टिव्हिटी आपण जी केली ना की तुम्ही बघा काय विचारलं आपल्या. ऑन विच डे पहिली ॲक्टिव्हिटी केली बघा की तुम्हाला एकूण किती कपडे हवेत विचारलं ना. आता तुम्ही काय विचार कराल की त्यांच्याकडे 2च कपडे आहेत, आता मला एवढ्या कपड्यांची ॲक्च्युली गरज आहे का. नाही, तर एवढ्या कपड्यांची आपल्याला ॲक्च्युली गरज नसते, पण आपण हे कपडे घेतो कशासाठी तर आपल्या आवडीसाठी. आपल्याला गरज किती कपड्यांची असते, फार कपड्यांची नसते. 5 ते 6 कपडे जर आपल्याकडे असतील तरीसुद्धा आपलं 1 वर्ष आरामात जाऊ शकतं. पण आपल्याला काय होतं, आवडतात कपडे म्हणून आपण घेतो, आवडतात म्हणून घेतो. म्हणजे कोणीही असेल, तुम्ही असाल, तुमची आई असेल, मी असेल, कोणीही असेल, आपल्याला कपडे वेगवेगळ्या प्रकारचे घालायला प्रचंड आवडतात. त्याच्यामुळे आपण आपले घेतो आणि कित्येक वेळा असं होतं की नवीन कपडे आपण घेऊन ठेवतो कपाटामध्ये आणि तुम्ही मोठे होता, घातले सुद्धा 1-2 वेळा घातले की ते शॉर्ट होतात, मग आपण ते कोणाला तरी देऊन टाकतो. अशा प्रकारे आपण आपल्या आवडीसाठी, गरज नसते ती आपली आवडीसाठी आपण कपडे घेतो. ॲक्च्युली कपडे ही आपली गरज आहे, पण आपण आपल्या गरजेच्या कितीतरी पट जास्त कपडे घेतो. हा लेसन बघून झाला की एकदा कपाट उघडा आणि तुमच्याकडचे किती कपडे आहेत त्या सगळे मोजा. तुम्हाला एवढ्या कपड्यांची गरज ॲक्च्युली होती का. ॲक्च्युली एवढ्या कपड्यांची आपल्याला गरज नसते. आपल्याला खूप लिमिटेड कपडे गरजेसाठी लागतात, पण आवडीसाठी आपण प्रचंड कपडे घेतो, कपड्यांवरती प्रचंड खर्च करतो. आणि मग तुम्हाला
ह्या लोकांनी किती कपडे वापरतात हे समजल्यावरती काय वाटलं की तुमच्याकडे खूपच कपडे असं तुम्हाला नक्कीच मनामध्ये आलं असेल की नाही. तरीसुद्धा आपण बड्डे आला काय आलं की हट्ट करतो, मला हा कपडे पाहिजेत. आणि कपडे म्हणजे किती महाग असतात, खूप प्रचंड महाग असतात. त्याच्यामुळे आपल्या आवश्यकतेनुसारच कपडे घ्यावे, जास्त कपड्यांसाठी आपण हट्ट करता कामा नाही. आफ्टर दिस ॲक्टिव्हिटी वी मे फाइंड दॅट द नंबर ऑफ क्लोथ वी विश टू हॅव अ रॅदर लार्ज. Wanting clothes and really needed them to different things. Wanting things when we do not need them is simple desire, not necessary. म्हणजे आपल्याला या प्रश्नांचं उत्तर मिळाले आहे की आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या कपड्यांची संख्या ही जास्त आहे. कपडे कमी हवे होते पण आपण जास्त घेतलेले आहेत. We see many advertisement on TV, hoarding, etc. and we are attracted towards the clothes shown in them. This attraction can turns into greed. म्हणजे आपण बघतो पिक्चरमध्ये ॲडव्हर्टिजमेंट बघतो, पोस्ट लावलेले असतात, होर्डिंग असतात, त्याच्यावरती बघतो, पोस्टर्स असतात, तिथे बघतो आणि मग आपल्याला असं वाटतं नाही मलाकडे हा कपडा असा आहे ना, मग माझ्याकडे सुद्धा हा असा कपडा असला पाहिजे. किंवा एखाद्या मैत्रिणीचा मित्राचा कपडे बघितले की नाही मला सुद्धा असेच पाहिजेत, आपण हट्ट करतो आणि आपल्याकडे स्वार्थी बनतो आपण आणि आपल्या ह्याच्यामध्ये खूप भर घालतो आकर्षणामुळे. कपड्यांच्या आकर्षणामुळे आपल्या वॉर्डरोबमध्ये बरेच कपडे साठून जातात. तुम्ही जर आता हा धडा संपला, हा लेसन आपला संपला की तुम्ही कपाट उघडून काढा, किती कपडे आहेत मोजा तुमच्याकडे आणि एवढ्या कपड्यांची खरंच तुम्हाला गरज होती का, हा सुद्धा एकदा विचार करा. रोहन अँड सानिया हॅव मेनी क्लोथ्स बट दे डू नॉट वेअर मेनी ऑफ देम. नाऊ दे आर वंडरिंग व्हॉट दे शुड डू विथ ऑल दीज क्लोथ्स हेल्प देम टू सॉल्व देअर प्रॉब्लेम. रोहन आणि सानियाकडे प्रचंड कपडे आहेत, खूप कपडे आहेत आणि त्यांच्यातले काही त्यांनी घातले पण नाहीत, काही ते घालत पण नाहीत, त्यांना होत पण नाहीत. मग ते काय करणार. तर अशा वेळेला काय करायचं, आपल्या आजूबाजूला जे आपण बघितले असे लोक असतात ज्यांच्याकडे 2च कपडे असतात तर त्यांना हे कपडे आपण द्यायचे आहेत. किंवा तुम्हाला माहिती असेल ठिकठिकाणी माणुसकीची भिंत म्हणून तुमच्या आजूबाजूच्या इथे कुठेतरी असेल माणुसकीची भिंत, तिथे तुम्हाला नको असलेले कपडे जे असतात ते सगळे नेऊन ठेवले जातात आणि मग ते कपडे जातात कुठे, तर ज्या लोकांना गरज आहे ते त्या भिंतीच्या इथे येतात. तिथे लिहिलेलंच असतं माणुसकीची भिंत आणि एक रॅक केलेली असते. तुम्हाला नक्की माहिती असेल बघा, तिथे आपले कपडे जे वापरू शकतात, दुसरे फाटके तुटके न्यायचे नाहीत, जे लोक वापरू शकतात, जे आपल्याला होत नाहीत किंवा आपल्याला आवडत नाहीत किंवा अजून इतर काही कारणाने आपण घालू शकत नाही ते कपडे, पण व्यवस्थित की दुसरा माणूस घालू शकेल. फाटके तुटके जो कोणी घालू शकणार नाही ते तिथे नेऊन ठेवायचे नाहीत, ते सरळ टाकून द्यायचे आहेत. किंवा त्याचे हातपुसणी पायपुसणी आई करतेच, पण मग जे चांगले आहेत ते तिथे नेऊन ठेवायचे व्यवस्थित घड्या करून स्वच्छ धुवून. मग ज्या लोकांना आवश्यकता आहे, जे लोक कपडे विकत घेऊ शकत नाहीत ते तिथे येऊन ते कपडे घेऊन बाहेर जातात त्यांना घालायला. आता बघा ट्राय दिस टीचरसाठी आहे, तुमच्यासाठी नाही आहे. इथे एक हँडलूम म्हणजे काय आहे तर इथे बघा, इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे, व्हिजिट द नियरेस्ट सेंटर ऑफ टेक्स्टाईल इंडस्ट्री विथ द स्टुडंट अँड अरेंज अन इंटरव्ह्यू विथ स्किल्ड वर्कर. हे बघा टेक्स्टाईल इंडस्ट्रीजमध्ये न्यायचं आहे आणि तिथे जे वर्कर आहेत त्यांच्याशी काही प्रश्न विचारायचे आहेत. इथे बघा हँडलूम म्हणजे हातमागावरती काय केलं जातं तर कापड विणलं जातं. हे बघा हा माणूस आहे तो कापड विणतो आहे, धाग्यांनी धागे एकत्र करून हे कापड विणलं जातं आहे. इथे खाली काय तुम्हाला दिलेलं आहे तर चरखा, स्पिनिंग व्हील मराठीमध्ये त्याला, त्याच्यावरती थ्रेड म्हणजे सूत कातलं जातं, थ्रेड निर्माण केलं जातं आणि त्या थ्रेडपासून इथे हातमागावरती इथे ते थ्रेड यूज करून कपडा बनवला जातो. बघा आता आपण बघूया खाली. ड्युरिंग द इंटरव्ह्यू ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द फॉलोइंग. आपण काय बघितलं, चरख्यावरती थ्रेड तयार केला जातात, दोरे तयार केले जातात आणि त्या दोऱ्यांचं इथे कापड विणलं जातं. बघा कसे उभे आडवे असे दोरे हे करून बघा कसं केलेलं आहे, अशा पद्धतीने कापडाची विण असते. काय प्रश्न विचारायचे आहेत तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये गेल्यावरती. व्हॉट इंडस्ट्री इज धिस. कसला उद्योग आहे तर ते सांगतील तुम्हाला की हा वस्त्रोद्योग आहे, कापड तयार केलं जातं. व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ द इंडस्ट्री तर कापड, क्लोथ्स तयार केले जातात किंवा क्लोथ्स तयार होतात. द रॉ मटेरियल इज यूज टू प्रोड्यूस दिस फॅब्रिक. रॉ मटेरियल काय असतं तर रॉ मटेरियल याच्यासाठी कापूस यूज केला जातो किंवा अजून वेगळं कोणतं काय बनवत असतील तर ते वेगळे यूज करतात, पण कापडाचे चरख्यावरती सूत काढून हातमागावरती ते विणलं जातं किंवा सिल्क मटेरियल सुद्धा यूज केलं जातं. विच डज द रॉ मटेरियल बघितलं आपण. इन व्हॉट फॉर्म अ रॉ मटेरियल ऑब्टेन
त्यांनी विचारायचं आहे की कोणत्या फॉर्ममध्ये तुम्हाला रॉ मटेरियल मिळतं, मग ते सांगतील की कापूस येतो किंवा अजून काही येत असेल तर ते सांगतील तुम्हाला. वेअर इज द फिनिश्ड प्रॉडक्ट सेंड टू सेल, म्हणजे जे प्रॉडक्ट तयार होतं ते तुम्ही कुठे विकायला जाता किंवा कुठे पाठवता, तर ते आता हे कापड तयार होतं इथे, बरोबर. मग ह्या कापडापासून कपडे बनवण्यासाठी मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज असतात, त्या इंडस्ट्रीमध्ये हे कापड पाठवलं जातं. इन विच सीझन आर दिस टेक्स्टाईल मेनली यूज, कोणत्या सीझनमध्ये यूज केली जाते, तर हल्ली तर 12ही महिने सगळे उद्योग चालू असतात किंवा त्यांचे काही स्पेसिफिक दिवस असतील तर ते तुम्हाला सांगतील. व्हेअर डू दिस वर्कर कम फ्रॉम, वर्कर कुठून येतात, तर वर्कर जे असतात ते आजूबाजूच्या गावातले किंवा जवळच्या परिसरातलेच वर्कर तिथे कामाला येतात. इन व्हॉट वे हॅज सेंटर ऑफ टेक्स्टाईल इंडस्ट्री चेंज इन द ओल्डन डे, म्हणजे पूर्वीपेक्षा आता तुम्ही काय बदल केले आहेत, तर पूर्वी त्यांच्याकडे जुनं सामान असेल किंवा पारंपरिक पद्धतीने ट्रेडिशनल पद्धतीने करत असतील, आता त्यांनी नवीन मशिनरी घेतली असेल, त्यांचे जे चेंज असतील ते सांगतील. तुम्हाला हे करायचं आहे, मी एक अंदाज सांगते काय असेल. शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, व्हॉट प्रॉब्लेम आर एन्काउंटर्ड इन दिस इंडस्ट्री, कोणते कोणते तुम्हाला ह्या प्रॉब्लेम किंवा समस्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये, तर मग त्यांच्या समस्या ते सांगतील. आता पुढे बघा, वी ऑप्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द टेक्स्टाईल इंडस्ट्री सेंटर बाय आस्किंग द क्वेश्चन गिवन अबाउ, आपल्याला माहिती मिळेल वरचे क्वेश्चन विचारले की. नाऊ लेट अस सी द एक्झाम्पल ऑफ द टेक्स्टाईल दॅट आर द स्पेशालिटीज ऑफ महाराष्ट्र लाईक द पैठणी ऑफ पैठण ऑन येवला. येवला आणि पैठण या ठिकाणीची पैठणी ही प्रसिद्ध आहे, बरोबर. तुम्हाला माहितीच असेल पैठणी साडी असते ती ओरिजिनल पैठणी साडी ही पैठणला आपल्याला मिळते, हल्ली सगळीकडे अवेलेबल होते पण ती बनते कुठे, ती पैठणला बनते. पहा पुढे आहे हिमरू शॉल फ्रॉम औरंगाबाद, औरंगाबादची हिमरू शॉल प्रसिद्ध आहे. बेडशीट्स अँड बेड स्प्रेड्स फ्रॉम सोलापूर, सोलापूरच्या बेडशीट्स किंवा चादर प्रसिद्ध आहेत, बरोबर. हँडलूम्स अँड पॉवरलूम्स क्लॉथ फ्रॉम इचलकरंजी, इचलकरंजीचे हँडलूम आणि पॉवरलूम क्लॉथ्स असे त्या ठिकाणचे प्रसिद्ध म्हणजे पैठणची पैठणी. हिमरू शॉल औरंगाबादची फेमस आहे, सोलापूरची बेडशीट्स आणि बेड स्प्रेड्स मिळतात, हँडलूम पॉवरलूम इचलकरंजीचे प्रसिद्ध आहेत. यू विल अंडरस्टँड दिस बेटर फ्रॉम द मॅप ऑफ द नेक्स्ट पेज, नेक्स्ट पेजवर आपल्याला मॅप दिला आहे त्याच्यापासून आपल्याला हे समजायला सोपं जाणार आहे. नेक्स्ट पेजवरती तुम्हाला एक मॅप दिलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला समजण्यासाठी सोपं होईल की कुठे कोणते उद्योग प्रसिद्ध आहेत. बघा, या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया आणि हा जो मॅप पाहणार आहोत तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया, म्हणजे क्लोथ्स अवर नीड या लेसनचा पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये हा मॅप आपण पाहणार आहोत.